नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे कृषी सल्लागार मराठी या युट्यूब चॅनल मध्ये। शेतकरी मित्रांनो, आज आपण केळी या पिकाबद्दल बोलणार आहोत। तर ही जी केळी आहे ही आहे 1 महिना 10 दिवसाची। केळीला आपण पूर्णपणे ट्रीटमेंट देतोय। तर 1 महिना 10 दिवसाची केळी झाली आहे, तर आपण याला 2 ड्रिंचिंग आणि 1 पोंगा भरणी केलेली आहे। सुरुवातीला आपण ज्यावेळेस ही केळी लागवड झाली त्याच्या तिसऱ्या दिवशी आपण जी ड्रिंचिंग दिली होती ती दिली होती की हजारी झाडाला हायकॉन 500 मिली, रिफर के 500 ग्राम आणि सोबत आपण ब्ल्यू कॉपर या पूर्ण केळीला 500 ग्राम दिलेलं होतं। त्यानंतर 9व्या दिवशी आपण याला दुसरी ड्रिंचिंग दिली। त्या ड्रिंचिंग मध्ये आपण डबल तेच घेतलं, हायकॉन 500 मिली हजारी, ड्रिपर के 500 ग्राम हजारी आणि यावेळेस सोबत आपण 19-19 हे 3 किलो हजारी घेतलं। आता हे 2 ड्रिंचिंग झाल्या आणि त्यानंतर एक 8 दिवस होऊ लागले याला आपण पोंगा भरणी घेतली। त्या पोंगा भरणीमध्ये आपण प्रोजीबीजी 200 लिटरला 12 ग्राम सोबतच 10-00-20-7 हे जे खत येतं 2 किलो खत घेतलं आपण 200 लिटर पाण्यासाठी आणि यामध्ये आपण घेतलं होतं वनिता ॲग्रोचं ZNB एसेन्स 300 ग्राम 200 लिटर पाण्यासाठी। पोंगा भरणी घेतल्यानंतर आणि सोबतच 2 ड्रिंचिंग झाल्यानंतर आपल्याला या केळीमध्ये असा बदल दिसतोय। त्या केळीचा जर आपण पोंगा बघितला तर हा पोंगा पूर्णपणे टाईट आणि चांगला लंबा पडतोय। त्यासोबत या केळीची जर आपण पानं बघितली तर पानं खूप साईज मध्ये चांगली मोठी पानं पडताय। पानाची जर रुंदी बघितली तर चांगलं पान हे पडतंय। सोबतच या पानामध्ये जो अंतर आहे हा अंतर चांगला पडतोय। कारण काय असतं, सुरुवातीच्या स्टेज मध्ये केळीमध्ये एवढा अंतर पडत नसतो। तर आपण पोंगा भरणी केली त्याचा आपल्याला एक्सलेंट रिझल्ट जाणवला। आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा जो बुंदा असतो 1 महिना आणि 10 दिवसाच्या केळीला असा बुंदा आपल्याला सहसा दिसत नसतो। तो सुद्धा फरक चांगला याच्यामध्ये पडला आहे। आता तुम्हाला जर समजा अशी केळी सेट करायची आहे, ही वाढ तुम्हाला करायची असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला व्हिजिट देत राहा। आपण नवनवीन जे पुढचे व्हिडिओ येत असतील ते आपण याच्यावर टाकत राहू। आणि जर तुम्हाला काही अडचणी आल्या तर आपल्या युट्यूब चॅनलमध्ये कमेंट करा, यावर मी तुम्हाला सांगत राहील। धन्यवाद।